सकाळचे 6 वाजले होते. लक्झरी बस कोकणात पोहोचली होती. बसमधून एक जोडपं खाली उतरलं. 2 मोठ्या बॅगा, एक ट्रंक, त्यांच्यासोबत एक सुंदर लहानशी मुलगीही होती. कदाचित त्यांची मुलगीच असावी. कदाचित कशाला, मुलगीच असणार ती. ते तिघेही बसमधून उतरले. तसं बसच्या दारावर उभ्या असलेल्या इस्माने बसवर जोरात थाप मारली आणि बस पुढच्या मार्गाला निघाली. ते जरा इथे नवखेच वाटत होते. आदिनाथ आणि रुपाली हे एक सुखी जोडपं. ते मुंबईला राहणारे. त्यांना सोनाली नावाची एकुलती एक गोड मुलगी. ते दोघेही चांगली नोकरीला होते. मुलगी 2रीत शिकत होती. त्यांचं आयुष्य ऐशो आरामात नसलं तरी खूप सुखी तर नक्कीच होतं. मुंबईत त्यांचा एक छोटा फ्लॅट होता, पण त्यांना नेहमीच वाटायचं त्यांनी एका मोकळ्या जागेत राहावं. त्यांचं एक छानसं घर असावं, ज्या घरावरचं आकाश आणि ज्या घराखालची जमीनही त्यांच्याच मालकीची असावी. शहरातल्या फ्लॅटमध्ये ती मजा नव्हती. त्यांनी काटकसर करून पैसे जमवून एक जमीन कोकणात घ्यायचा विचार केला. आधीला त्याच्या मित्राने कोकणात काही जागाही दाखवल्या, पण त्या त्यांच्या ऐपती बाहेर होत्या. म्हणून मग त्यांनी हा विचारच सोडून दिला. पण काही महिन्यांनी अचानक आधीला त्याच्या मित्राचा फोन आला. त्यांच्यात काहीतरी लांबलचक बोलणं झालं आणि आता आधी त्याच्या बायको आणि मुलीसोबत तिथे पोहोचला होता. आधी, आता तरी सांगशील का आपण इथे नक्की कोणाकडे आलो आहोत? अगं कळेलच. आधी एखादी रिक्षा मिळते का ते बघतो. त्यांना 20-25 मिनिटांनी एक रिक्षा मिळाली. ते लगेचच रिक्षेत बसले. रिक्षा मुख्य रस्त्यापासून आता दूर जात होती. तो रस्ता म्हणजे एक पायवाटच होती. रस्त्याची केविलवाणी अवस्था पाहून रिक्षावाला वैतागतच म्हणाला, अहो दादांनू, रिक्षा मोहरं नाही जाऊ शकना. हाय डांबरी रस्तो पण नाया. अरे बाबा, मी एकटा नाही आहे. माझ्यासोबत माझी बायको आणि मुलगीही आहे. शिवाय हे सामान. तुला 50 रुपये जास्त देईन, मग तर झालं. होय नाही करत शेवटी रिक्षा पुन्हा मार्गाला निघाली. आजूबाजूला तुरळक वस्ती दिसत होती, पण ती घरं बंद होती. 20 मिनिटांनी ते ठरल्या जागी पोहोचले. प्रसन्न वातावरण, हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट, सारं काही छान होतं. शेवटी कोकणच ते. ते खाली उतरले. रिक्षा तशीच मागे फिरली आणि रुपालीची नजर आदिनाथकडे वळली. अगं हो, सांगतो, ही समोरची जागा दिसते आहे ना, ती आता आपली आहे. काय? खरंच? मला तर विश्वासच नाही बसत. पण तू हे कधी केलंस आणि मला न विचारता? म्हणजे तू इथे या अगोदरही आलास, मला न सांगता? रुपालीने आधीवर प्रश्नांचा भडीमार केला होता. आश्चर्य, राग, आनंद, त्यात सगळं काही होतं. अगं हो, मलाही या जागेविषयी जास्त माहिती नाही. मी ही जागा प्रत्यक्षात आजच पाहतो आहे. सारं काही इतक्या लवकर झालं म्हणून सांगू, यात माझ्या मित्राने मला फार मदत केली. लीगली सगळ्या गोष्टी त्यानेच चेक केल्या. मला आधीच सांगितलं होतं, जागेवर एक पडकं घर आहे. पण मी ही जागा इन्व्हेस्ट करावी म्हणून घेतली. पुढे मागे पैसे आले की हे पडकं घर पाडून छान सिमेंट कॉन्क्रीटचा बंगलाच इथे बांधू. पण मला वाटलं काही दिवस सुट्टी आहे तर मजा करूया तिथे. ते उत्साहित होते. सामान गेटच्या आत तिथेच ठेवून ते तो भाग नीट पाहू लागले.
सगळीकडे सुकलेला पालापाचोळा होता. त्या घरासमोर दारातच चिंचेचं एक मोठं झाड होतं. घराच्या मागे काही अंतरावर एक शौचालय, तिथे 2 माडाची म्हणजेच नारळाची झाडं. घराच्या बाजूलाच एक विहीर, तिथेही 2 माडाची झाडं. जागा तशी बरी होती, पण एकूणच पडकी, खूप वर्ष वापरात नसलेली. साफसफाई करून काहीच उपयोग नव्हता. पालापाचोळ्यांचा एवढा मोठा ढीग जमला होता की त्यांची पावलं सहजच त्यांच्या आत गायब होत होती. तिथे जास्त वेळ राहणं हे सुद्धा जरा जिकिरीचंच होतं. एखादा सरपटणारा प्राणी पायाजवळ असला तरी तो त्यांना दिसणारा नव्हता. जरा दूर त्यांना दुसरं एक घर दिसत होतं. त्यात कोणीतरी राहतही होतं. पण जाऊ दे, नंतर पाहू, हा विचार करून ते त्यांच्या स्वतःच्या घराच्या दिशेने निघाले. त्यांचं घर फारच जुनं होतं. ते जरा जमिनीपासून वर उंचावर बांधलं होतं. 4 पायऱ्या चढून ते घराच्या दारापाशी आले. दारावर एक काळी बाहुली लटकलेली होती, पण तिची अवस्थाही त्या घरासारखीच होती, कारण ती अर्धीच राहिली होती. तिचं डोकं गायब होतं. ते पाहताच रुपालीने एक वेळ आधीकडे तिची नजर फिरवली. अगं, एवढी वर्ष हे घर बंद आहे, इथे उंदीर वगैरे कमी का असणार? आधीने रुपालीची समजूत काढली, पण तिची भीती कमी होणारी नव्हती. कारणही तसंच होतं. त्या दारावर जुनं मोठं कुलूप होतं. ते पूर्ण गंजलेलं, त्याला लोखंडी साखळीने जखडून बांधलेलंही होतं. दारावर उभे चीर पडलेले होते. त्यावर काळ्या रंगाने काहीतरी खुणा केल्या होत्या. हे सगळं नक्की काय होतं कळायला काहीच मार्ग नव्हता. घरात आत काहीतरी किमती वस्तू नक्कीच असणार, पण मग जागा विकणाऱ्याने ती वस्तू आम्हाला अशीच फुकट देऊन टाकली. रुपालीच्या चेहऱ्यावरची काळजी पूर्णपणे दिसून येत होती. पण ते घर आता त्यांचं होतं आणि ते तिथेच काही दिवस राहायलाच आले होते. आधी तसा पूर्ण तयारीनिशीच आला होता. त्याने एका बॅगेतून काही अवजारे काढली आणि ते टाळं तो तोडू लागला. टाळं गंजलेलं असलं तरी मजबूत होतं. ते तोडायच्या प्रयत्नात त्याने दरवाजाच्या कडीचे खिळेच उघडून काढले. जरा वैतागतच त्याने दरवाजावरची ती गंजलेली साखळीही ओढून खाली काढली. बंधनात जखडलेलं ते घराचं दार आता मोकळं झालं होतं. त्याने जरा जोर देऊन ते दार उघडलं. तसा घरातून दाट कुबट वास बाहेर येऊ लागला. ते दोघेही 2 पावलं मागे सरकले. छोटीलाही त्यांनी मागे केलं. अचानक जोराचा वारा वाहू लागला. घरासमोरच वावटळीसारखं तयार झालं. वाऱ्याबरोबर अंगणातील पालापाचोळा त्या चिंचेच्या झाडाभोवती गोल गोल फिरू लागला. आकाशात अचानकच काळे ढग जमा झाले आणि जोरजोरात पाऊस पडू लागला. असं वाटत होतं बऱ्याच वर्षांनी कोणीतरी कोणाची तरी भेट घेतली होती आणि त्यामुळेच त्या निसर्गालाही त्याचे अश्रू अनावर झाले होते.
पावसाने चांगलाच जोर धरला होता. सकाळचे 8 वाजले होते, पण असं वाटत होतं जसं संध्याकाळच झाली आहे. त्यांनी लगेच सगळं सामान घरात आत आणलं. त्यांनी लाईटचं मुख्य बटन चालू केलं, पण त्यांच्या हाती निराशाच लागली. खोलीत लाईटच नव्हती. आता लाईट गेली होती की त्या घराची लाईट काही कारणाने काढून टाकली होती, की इतकी वर्ष घर बंद असल्याने लाईटचा काही प्रॉब्लेम झाला होता, काहीच माहीत नव्हतं. त्यांनी घराच्या दाराला 2 बाजूला असलेल्या एक खिडक्या उघडून टाकल्या. अंधार, त्यात तो कुबट वास त्यांना वाटू लागलं. कुठे येऊन पडलो? आता वेळ होती घरात जरा शोधाशोध करण्याची. ते दाराजवळच उभे होते. त्या खोलीला आपण हॉल म्हणू. तिथे जागोजागी कोळ्यांची जाळी होती. भिंतीवर पाली सरपटत जात होत्या. जमिनीवर घोणी होत्या. जिथे तिथे लाकडी फळ्या, खांब होते. त्यांना वाळवी लागलेली होती. पण ती वास्तू त्यावेळेच्या चांगल्या प्रतीच्या लाकडाने बनवलेली होती, म्हणूनच कदाचित अजूनही टिकून होती. त्यांना समोरच अजून एक दरवाजा दिसला, अगदी दाराच्या बरोबर समोर. तिथेही एक हॉलसारखीच खोली होती. तिथेही तशीच अवस्था होती. डाव्या अंगाला किचन होतं. ते पुन्हा मुख्य हॉलमध्ये आले. मुख्य दरवाजाच्या डाव्या अंगाला एक बेडरूम होती आणि उजव्या अंगाला न्हाणीघर, ज्याला आपण बाथरूम म्हणू. तिथून घराबाहेर जायला एक दुसरा दरवाजाही होता. ते परत हॉलमध्ये आले. हॉलमध्ये एक वरच्या भागात जाण्यासाठी शिडी लावलेली होती. तिथे वरती अजून 2 छोट्या खोल्या होत्या. त्यातील एकात जुनं काहीतरी सामान होतं, तर दुसरी रिकामी होती, पण ती जरा साफ करता येण्यासारखी वाटत होती. वरील सर्व बांधकाम लाकडी होतं, तर खालील बांधकाम चिरे आणि लाकूड यांचं व्यवस्थित मिश्रण होतं. वास्तू किती जुनी आहे हे कळत नव्हतं. कदाचित 100-1 वर्ष जुनी असेल. त्यांना आता सकाळच्या नैसर्गिक विधीपासून ते अंघोळ, जेवण सगळंच बघायचं होतं. आधीला वरच्या खोलीत काही भांडी मिळाली. ती सगळी पितळेची होती. त्यातील एका बादलीमध्ये त्याने सोबत आणलेली फिनाईलची अख्खी बाटली रिकामी केली. घराशेजारीच असलेल्या विहिरीतून 1 कळशी पाणी तिथेच असलेल्या एका दोरीने काढलं. पाणी फारच गढूळ होतं. त्यालाही घाणेरडा वास येत होता. त्यांनी ते पाणी त्या बादलीत ओतलं. फिनाईल मिश्रित पाण्याने संपूर्ण घराची जमीन रुपालीने पुसून काढली आणि आधीने काही लाकडं जाळून धूर करून घरातील बारीक कीटक आणि पालींना हाकलवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तिथे छोटी मात्र सगळं घर फिरत होती. तिला मजा येत होती. दुपारी 12 नंतर त्यांनी जमेल तेवढी साफसफाई करून विहिरीच्याच पाण्याने अंघोळ वगैरे उरकून घेतली. जेवणाचा तसा आज त्यांना काहीच प्रश्न नव्हता. आजचा दिवस पुरेल इतकं सुकं खाणं, ब्रेड वगैरे त्यांनी सोबत आणलं होतं. प्रश्न होता तो लाईटीचा आणि पिण्याच्या पाण्याचा. 1 दिवस पुरेल इतकंच त्यांच्याकडे पाणी होतं. आजूबाजूला दुकानही नव्हतं. उद्याचं उद्या बघू असा विचार करत ते घराबाहेर आले. दुपारचे आता 2 वाजले होते. पाऊसही थांबला होता. चांगलं ऊन पडलं होतं. छोटी चिंचेच्या झाडाखाली एकटीच खेळत होती. ते झाड फारच मोठं होतं. असं वाटत होतं
जणू एका मोठ्या राक्षसिणीने तिचे शेकडो हात लांब पसरवले आहेत. ते झाड घरावर असं झुकलं होतं की ते जणू घरामध्ये वाकूनच बघत आहे. ते दोघेही घराच्या दाराजवळ असलेल्या पायऱ्यांवर बसले होते. त्यांच्या कानावर एका मुलीचा आवाज पडला. ती त्यांची छोटी तर नक्कीच नव्हती, कारण ती तर त्यांच्या समोरच होती. ते दोघेही जागेवरच उभे राहिले. त्यांना पलीकडे असलेल्या त्या घराजवळ एक मुलगी खेळताना दिसली. तीही त्यांच्या मुलीच्याच वयाची. रुपालीला जरा बरं वाटलं. नाहीतर अचानक मनुष्यहीन वस्तीत आलेला तो मुलीचा आवाज ऐकून ती जरा घाबरलीच होती. रुपालीने एक हात वर केला आणि त्या मुलीला सहजच बोलावू लागली. तीही निरागस त्यांच्या जवळ येऊ लागली. इतक्यात त्या घरातून एक बाई बाहेर आली. ती धावत त्या मुलीजवळ गेली. तिला एक जोराचा धपाटा मारला. काय गे म्हशी, किती वेळा सांगितलंय थंय जाऊ नकोस म्हणान. तुका त्या भूतान धरल्यान तर आमकाच सगळा निस्तारूचा लागात. ता नुसता धरणार नाही तुका, तुझ्या मानेवर बसान तुका घेऊन जाईत. ती मुलगी रडत तिच्या आईसोबत घरात निघून गेली. काय भूत? ती बाई भूत म्हणाली का? रुपालीने आधीला विचारलं. अगं त्यात काय, आपण मुंबईत लहान मुलांना चोरांची भीती दाखवतो, हे इथे मुलांना भूतांची भीती दाखवतात. तिथे चोर मुलांना घेऊन जातात, तर इथे भूत. पण रुपाली मात्र या विनोदावर हसत नव्हती. तिला तर वेगळंच काहीतरी वाटत होतं. तिला भूतांच्या सिनेमांची, कादंबऱ्यांची आवड असल्याने तिच्या मनात कधीच भीतीने घर केलं होतं. आता त्यात ही भर. आधी तिथून पुढे घराच्या गेटजवळ आला. त्याला अजूनही त्या बाईचा अस्पष्ट आवाज ऐकू येत होता. ही माणसा काय येडीबिडी झाली आहेत काय? लहान पोरी घेऊन थैली आहेत ती, त्यांका काय माहीत नाही की काय? ती नक्की काय बोलत होती त्याला काहीच स्पष्ट ऐकू आलं नाही. तो तसाच परत आला. दुपारची थोडी विश्रांतीही झाली. हळूहळू दिवस मावळू लागला. तसं आधी सोबत आणलेल्या मेणबत्त्या, मोबाईल, पेन्सिल टॉर्च गोळा करू लागला. कधी कशाची गरज भासेल कोणास ठाऊक. आता संध्याकाळ झाली होती. आधीने दरवाजा खिडक्या लावून घेतल्या आणि ते वरच्या खोलीत गेले. तिथल्या खिडकीतूनही चिंचेचं ते झाड त्यांना स्पष्ट दिसत होतं. त्या खिडकीला थोडे तडेही गेले होते. कदाचित त्या झाडाच्या फांद्या वाऱ्याने खिडकीवर आदळल्या असतील. अरे, आज आपल्या या घरातील पहिला दिवस आणि आपण देवासमोर बत्ती पण नाही लावली, रुपाली म्हणाली. खरं तर त्यांनी देवाचा एकही फोटो सोबत आणला नव्हता. त्यांनी दिवाबत्तीचंही काही सामान आणलं नव्हतं. त्यांना मोबाईलमध्ये तेवढे देवाचे फोटो मिळाले. त्यांनी सोबत अगरबत्तीचा पुडा मात्र न विसरता आणला होता. रात्री झोपताना बेडरूममध्ये अगरबत्ती लावायची रुपालीची सवय आज कामी आली होती. रुपालीने एक अगरबत्ती ते जिथे आता बसले होते तिथे, म्हणजेच वरच्या खोलीत लावली, तर दुसरी अगरबत्ती खाली मुख्य दारापाशी लावायला ती गेली. संध्याकाळ झाली होती. घरात अंधार पडू लागला होता. ती एकटीच शिडीने खाली उतरली. ती हॉलमध्ये इकडे तिकडे नजर फिरवू लागली. ती थोडी घाबरलीच होती. कोणीतरी तिला पाहते का असा तिला भास होत होता. तशी ती पटकन मागे फिरून बघत असे. तिने मन धीट केलं. देवाचं नाव घेत ती पुढे गेली. तिने हळूच दरवाजा उघडला. इतक्या भयान शांततेत
त्या दरवाजाचा तो येणारा साधा कर्कर आवाजही अंगावर शहारे आणणारा होता. नवख्या भागात असं एकटीने रात्रीच्या वेळी घराबाहेर पाऊल ठेवणं हे कितपत योग्य होतं आणि त्याचे काय परिणाम होणार हे काळच ठरवणार होतं. बागुल बुवा. तिने दार उघडलं. लगेचच दाराच्या फटीत अगरबत्ती अडकवली. ती इतकी घाबरली होती की देवाला नमस्कार करणं तिच्या लक्षातच आलं नाही. तिने लगेच दार बंद केलं. ती दाराला आतून कडी घालणार इतक्यात ती तिथेच स्तब्ध झाली. तिने काही पाहिलं होतं का तिलाच नाही कळलं. तिला कसला तरी आवाज ऐकू आला, पावलांचा. तिने अलगद ते दार पुन्हा उघडलं. समोरच चिंचेच्या झाडाच्या आड खोडाजवळ तिला हाताची लांब बोटं दिसली. तिने नीट पाहिलं. बाजूला एक चेहराही होता. रुपालीने धाडकन दार लावलं. दाराला कडी घातली आणि जोरजोरात ओरडू लागली, आदी, आदी, लवकर ये. काही वेळातच आदी धावतच खाली आला. काय ग, काय झालं? तोही जरा घाबरलाच. बाहेर, बाहेर. कोण आहे? कोण आहे बाहेर? थांब, मीच बघून येतो. आदी, नको, नको जाऊस तिथे. काळजीपोटी रुपाली आदीला थांबवत होती, पण आदीने हिम्मत केली आणि दार थोडं उघडून पाहिलं. बाहेर कोणीही नव्हतं. त्याने दार पूर्ण उघडलं. काय रे, कोण आहे तिकडे? त्याला काहीच उत्तर आलं नाही. कसलाही आवाज नाही की कसली हालचाल. वाऱ्याने पालापाचोळा मात्र सगळीकडे नाचत होता. तू पण ना रुपाली, फुकटची घाबरतेस. कोणी आहे का बघ तिथे, असं म्हणत आदीने घराचं दार घट्ट लावून टाकलं. त्याला नीट कड्या घातल्या. अरे मी सांगते ना, तिथे कोणीतरी होतं. मला तिची बोटं त्या तिथे चिंचेच्या खोडाजवळ दिसली. तिची बोटं? आदीने आश्चर्याने रुपालीला विचारलं. हो, ती चेटकिणीसारखी होती. मी पाहिला तिचा चेहरा, काळवंडलेला, डांबर फासल्यासारखा. तिचे मोकळे केस वाऱ्याबरोबर हलणारे, पूर्णपणे काळे असलेले तिचे ते डोळे, उघडं तोंड, झाडाच्या वाळलेल्या फांदीप्रमाणे सुकलेली तिची ती बोटं. मी पाहिली आदी, मी पाहिली. विश्वास ठेव माझ्यावर. हां हां, ठीक आहे, पण आपण आता अंधारात तर तिचा शोध घेऊ शकत नाही ना. सकाळी बघूयात. आता मी नीट घट्ट दारं खिडक्या लावली आहेत बघ. खात्री कर, आणि मी आहे ना तुझ्यासोबत. शिवाय या गावात आपण एकटेही नाही. समोरच एक घरही आहे. तू याचा जास्त विचार नको करूस, तुलाच त्रास होईल. आदीने रुपालीची समजूत काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्याला खात्री होती हा सगळा तिला होणारा फक्त एक भास होता, बाकी काही नाही. मुंबईतून कोकणातला रात्रीचा प्रवास, त्यात होणारं जागरण हा त्याचाच परिणाम असणार ह्याच मतावर तो ठाम होता. पण संध्याकाळच्या वेळेत तिच्याशी भांडण्यात काहीच अर्थ नव्हता. ते लगेचच वरच्या खोलीत गेले. त्यांनी मेणबत्ती लावली होती. रात्रीचं जेवणही त्यांनी तिथेच घेतलं. अंधार तर कधीचाच पडला होता, पण तो आत्ता त्यांना जाणवत होता. रात्रीचे 10 वाजले होते. त्यांनी एक नवीन मेणबत्ती पेटवली आणि ते झोपी गेले. खिडकीतून त्या चिंचेच्या झाडाचे वेगवेगळे आकार त्यांना स्पष्ट दिसत होते.
रुपाली जागीच होती, पण छोटी आणि आदी यांना झोप लागली होती. रात्रीचा वारा सुटला होता. त्या वाऱ्याचा येणारा विचित्र आवाज तिला भूतांचीच आठवण करून देत होता. तिला सारखी ती चिटकीण डोळ्यासमोर दिसत होती. तिची इच्छा असूनही तिला झोप येत नव्हती. रात्रीचे 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले. आदी, आदी झोपला आहेस का? काय ग, काय झालं? अरे मला न्हाणी घरात जायचं आहे. वाजले किती आहेत? आता काय अंघोळ करायला जायचं आहे का? गप रे, चल ना माझ्यासोबत. तू पण ना. चल, ती टॉर्च घे, जाऊ आपण. सोना झोपली आहे काढ. ते दोघेही शिडीने खाली उतरले. तू इथेच दाराजवळच थांब, मी पटकन जाऊन येते, असं म्हणून तिने आदीला न्हाणीघराचा पहारेकरी म्हणून उभा केला. काही वेळातच ती बाहेर आली. ती शिडीच्या दिशेने आदीच्या पुढे निघाली. आदीने तिचा हात पकडला. सकाळच्या पावसामुळे हवेत गारवा होताच. आदीने रुपालीला पाठून हळूच मिठी मारली. अरे काय करतोस? गप ना, ती थोडी लाजतच म्हणाली. अगं हा एकांत नेहमी नेहमी असा थोडाच मिळतो. आदीने त्याचे ओठ रुपालीच्या खांद्यावर टेकवले. त्याच्या ओठांचा स्पर्श होताच रुपालीने तिचे डोळे बंद केले. आई, बाबा, आई. सोनाली, आदी जोरात ओरडला. आदी आपली सोना. रुपाली ही रडक्या घाबरलेल्या स्वरात म्हणाली. तिचे तर हातपाय गारच पडले. दोघांचीही धडधड वाढली. सोनावरती एकटीच होती. ती ओरडत होती, रडत होती. नक्की काय झालं होतं? ते दोघेही शिडीने भरभर वर चढले. ते सगळे जिथे झोपायला गेले होते त्या खोलीत आले. खिडकी बंद होती, पण खिडकीच्या आतल्या बाजूला पेटती मेणबत्ती मात्र विझली होती. सोनाली जोरजोरात रडत होती. रुपाली धावतच तिच्याजवळ गेली. बाळा काय ग, काय झालं? आई, आई. हो बोल ना, काय झालं? तिथे ती बाई. सोनाली खिडकीतील त्या चिंचेच्या झाडाकडे बोट दाखवत म्हणाली. रुपालीचे डोळे मोठे झाले. तिला ती चेटकीण आठवली. तिने आदीकडे पाहिले. आदीकडे कोणत्याच प्रश्नाची कसलीच उत्तरे नव्हती. आदी लगेच धावत खिडकीकडे गेला. जेवढी लांब नजर जाईल तेवढ्या लांब त्याने पाहिलं, पण काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. ते चिंचेचं झाड तेवढं जोरजोरात हलत होतं. सोनाला नक्की काय दिसलं होतं? आता हाही एक भासच होता. बाळा काय झालं? आधी तू शांत हो, हे पाणी पी. आदीने थोडं धीराने घेतलं. तीही थोडी शांत झाली. ती आईजवळ बसली होती. तिने बाजूच्याच छोट्या बाटलीतील पाणी पिलं. बाळा, सोना, आता नीट शांतपणे सांग, तू काय पाहिलंस? इथे नक्की काय झालं? आधीचं सगळं लक्ष सोनाली काय सांगते याकडे होतं. बाबा, खिडकीवर मला कसला तरी आवाज आला. मी उठून पाहिलं, मला काहीतरी तिथे हलताना दिसलं. मी नीट पाहिलं तर एक बाई खिडकीला तोंड लावून होती. खराब, खूप खराब होती ती. मला भीती वाटते आहे बाबा, असं म्हणत ती रडायला लागली. अगं हो सोना, शांत हो. काही तासांचाच प्रश्न आहे. आता सकाळ होईल, मग मी सगळ्या घराचा परिसर शोधून काढतो. ती कोणीतरी चोर असणार, पैसे चोरायला आली असणार. आता तुझे बाबा
तुझी आई तुझ्या सोबत आहेत ना? ती जी कोणी असेल तिची परत हिंमत नाही होणार. मी इथे खिडकीतच राहतो, बघू कोण येतं ते. आधीच्या मनात फार प्रश्न होते. ती बाई चोरी करण्यासाठी इथे आली असावी, पण ती इथे वर कशी आली, चिंचेच्या झाडावर चढून? आणि ही मेणबत्ती खिडकी बंद असतानाही ती कशी विझली होती? काहीच कळायला मार्ग नव्हता. आधीला आता रुपालीला वाटणारी भीती रास्त वाटत होती. ती खरोखरच एक बाई होती की अजून कोणी? पागल बुवा. आधी खिडकीतच बसून राहिला होता, तिथेच असलेल्या जुन्या स्टुलावर बसून. आणि त्या दोघीही त्याच घरातील जुन्या खाटेवर झोपल्या होत्या. छोटी गाढ झोपली होती. रुपालीला अधूनमधून डुलकी येत होती आणि मध्येच ती घाबरून जागी होत होती. आधी खिडकीतून बाहेर पाहत होता आणि शेवटी सकाळ झाली. 6 वाजले होते. आधी तिथून उठला. रुपालीला झोप लागली होती. तिला न उठवता तो सरळ शिडीने खाली आला. त्याने दरवाजा उघडला. त्याने घराबाहेर पाऊल टाकलं. हवेत फारच गारवा होता. प्रसन्न वातावरण, ताजी हवा. त्याने एक मोठा श्वास घेतला. दारं खिडक्या बंद असल्याने आणि आधीच इतकी वर्ष घर बंद असल्याने घरातील हवा दमट होती आणि ही बाहेरील हवा त्या विरुद्ध शुद्ध होती. पण आता वेळ वाया घालवून चालणार नव्हतं. तो घराबाहेर शोधाशोध करू लागला. त्याने सगळीकडे पाहिलं, पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही. तो त्या चिंचेच्या झाडाजवळ आला. काल याच खोडाजवळ रुपालीला ती बाई दिसली होती. तो ते खोड नीट निरखून पाहू लागला. अचानक त्याच्या खांद्यावर एक छोटी फांदी तुटून पडली. तो अचानक झालेल्या त्या स्पर्शाने दचकला. तो मागे हटला. तो 2 पावलं मागे झाला. झाडाचा कटकट आवाज येऊ लागला. असं वाटत होतं की ते झाड आपोआपच तुटून त्याच्यावर पडते की काय. आवाज मोठा, अजून मोठा होऊ लागला. तो तिथून पळत दाराजवळ आला. झाड वाऱ्याने हलत होतं. सगळं काही व्यवस्थित होतं, पण मनातील भीती कदाचित तीच त्याच्यावरही प्रभाव पाडत होती. स्वतःवरच हसत तो घरात पाऊल ठेवणार तेवढ्यात त्याची नजर दारावर अडकवलेल्या अगरबत्तीवर पडली. ती विझली होती. ती जराही पेटलेली नव्हती. आश्चर्य आहे, वाऱ्याने अगरबत्ती जाणं शक्य नव्हतं. पावसाने जावी तर घराचं कौलारू छप्पर इतकं पुढे आलेलं होतं की पावसाचा थेंब थेट अगरबत्तीवर पडू शकतच नव्हता. तो त्या अगरबत्तीकडे बघतच राहिला. तेवढ्यात रुपाली आतून बाहेर दाराजवळ आली. तो स्वतःच्याच विचारात असताना अचानक मोकळ्या केसाने बाहेर आलेल्या रुपालीला पाहून तो पुन्हा एकदा दचकला. पण त्याने चेहऱ्यावर मात्र काहीच भाव आणले नाहीत. रुपालीची नजर त्या अगरबत्तीवर पडली. ती काही बोलणार इतक्यात, हो माहीत आहे, अगं वाऱ्याने किंवा पावसाच्या सरीने विझली असेल, पण इतका पाऊस काल रात्री पडलाच नव्हता हे त्या दोघांनाही माहीत होतं. आपण आत्ताच्या आता बाजारात जाऊ, मला काही गोष्टी हव्या आहेत, रुपालीने आधीला जरा दम भरतच सांगितलं. तोही तिच्याशी भांडण्याच्या मनस्थितीत नव्हता. आणि कोणत्या गोष्टीवरून भांडणार? तिथे काय चाललं होतं हे त्यालाही नीटसं माहीत नव्हतंच ना. अंघोळ आणि सकाळची सगळी कामं आटपून ते तिघेही घराबाहेर निघाले. ते घराबाहेर पडत असतानाच त्यांची नजर त्या समोरच्या घरावर पडली. तिथे राहणारी बाई
घराबाहेरच उभी होती. तिने यांना पाहिलं आणि लगेचच घरात निघून गेली. ती यांना टाळत होती हे स्पष्ट होतं आणि ते या दोघांनाही कळून चुकलं होतं. काल रात्रीची ती बाई ती हीच तर नाही ना? आदीने सहजच रुपालीला विचारलं, पण रुपालीने तिचं मत एकाच गोष्टीवर ठाम केलं होतं, कारण तिने तिला त्या चेटकिणीला पाहिलं होतं. ते एकमेकांशी काहीही न बोलता जवळजवळ 1 तास चालत होते. छोटीही दमली होती. अजून 5-10 मिनिटच होणार, आदी म्हणाला. काही वेळातच ते बाजारात पोहोचले. रुपालीने खाण्यापिण्याच्या काही गोष्टी आधी घेतल्या. ते आज घरीच जेवण करणार होते. गॅस शेगडी नसली तरी घरात चूल होतीच. रुपालीने नंतर अजून काही गोष्टी घेतल्या, जसं की नारळ, कोहळा, काळी बाहुली, लोखंडी तार, काळा दोरा, हळद, कुंकू, गोमूत्र, लाल फडका, लिंबू, मिरच्या, बिब्बे, काजळ, पंचमुखी हनुमानाचा एक फोटो. हे सगळं आधीला नवीनच होतं, पण रुपाली हे लहानपणापासून तिच्या आजीकडून पाहत आली होती. तिला अमानवी शक्तींवर विश्वासही होता आणि त्यांवर या गोष्टी तोडगा म्हणून नक्कीच काम करतात याची खात्रीही. आधी फक्त पाहतच राहिला. त्यांची खरेदी झाली होती. त्यांनी मोबाईलच्या बॅटऱ्या सुद्धा एका दुकानातून चार्ज करून घेतल्या. बाजूलाच एक रद्दी पेपरवाल्याचं दुकान होतं. आदीला तिथे काहीतरी दिसलं. त्याने दुकानदाराला पैसे दिले आणि तो सोबत एक लोखंडी पाईप त्यांच्या संरक्षणासाठी घेऊन आला. रुपालीला हसू अनावर झालं. तिला हसलेलं पाहून आदीलाही जरा बरं वाटलं. ते दोघेही आपापल्या परीने सर्व ती तयारी करत होते. आदीने रुपालीच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला. त्यांनी लगेचच रिक्षा केली आणि ते परत घराच्या दिशेने निघाले. जाताना जी चिंता, जी भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती ती आता कमी झाली होती. दुपार झाली. त्यांनी जेवण वगैरे उरकून घेतली होती. आता ती वेळ आली होती. रुपालीने सुरुवात केली. तिने एक कोहळा घेतला. त्यावर हळद, कुंकू आणि काजळ घेऊन 3 उभ्या रेषा काढल्या. काही मंत्र म्हणून तो कोहळा लाल फडक्यात बांधून ती वस्तू दारात पण घराच्या आतल्या बाजूला बांधली, ज्यामुळे घराच्या आतील सर्व बाधा दूर होणार होत्या. हळद आणि गोमूत्र यांचं मिश्रण करून तिने ते दारात उंबऱ्यावर लावलं, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती घरात येणार नाही. तिने एक लोखंडी तार घेतली. त्याला एक बिब्बा, मग एक लिंबू आणि मग परत एक बिब्बा, मग 7 मिरच्या आणि शेवटी पुन्हा एक बिब्बा लावून ती वस्तू घराबाहेर अडकवली. एक काळी बाहुली दोऱ्याने तिचे पाय बांधून ती उलटी घराबाहेर लटकवली. या सर्वांमुळे बाहेरील वाईट शक्ती घरात प्रवेश करण्याचा विचारही करणार नाही. इथे आदीने 2 मोठ्या फांद्या आणल्या होत्या आणि त्यावर कापड गुंडाळलं होतं. त्यावर रॉकेल टाकून त्याने त्या मशाली तयार केल्या होत्या. एक त्याने खाली हॉलमध्ये तर दुसरी वर झोपण्याच्या खोलीत अडकवून ठेवली. दोन्हींच्या शेजारी एक एक आगपेटीही ठेवली. लोखंडी पाईप दारात आतल्या बाजूला ठेवला होता. सगळी तयारी झाली होती. त्यांना फक्त रात्र होण्याची वाट बघायची होती. संध्याकाळ झाली. कालचीच वेळ होती. यावेळी आदी रुपाली सोबत होता. ते दोघेही घराबाहेर आले. रुपालीने कालच्याच ठिकाणी दुसरी एक अगरबत्ती अडकवली
ती चांगली पेटत होती याची त्यांनी खात्री केली. घरात प्रवेश करायच्या आधी त्यांनी त्या चिंचेच्या झाडाकडे पाहिले. नीट निरखून त्या खोडाकडेही त्यांनी त्यांची नजर वळवली, पण सध्या तरी तिथे कोणीही नव्हतं. त्यांनी पुन्हा पुन्हा खात्री केली. ते घरात आत आले. सगळी दारं खिडक्या त्यांनी नीट लावली. रात्रीचं जेवण झालं. 10 वाजले, 11, 12. पण आजची रात्र इतकी शांत का वाटत होती? की ही एक वादळापूर्वीची शांतता होती? रुपालीला झोपायची मुळीच इच्छा नव्हती. तिला सारखं वाटत होतं आज रात्री त्यांच्यासोबत काहीतरी घडणार आहे. भयानक, फार भयानक. पागल बुवा. शेजारी एक मेणबत्ती पेटती ठेवली होती. सोनालीला रुपालीने झोपवलं होतं. रुपाली आणि आदी मात्र जागेच होते. त्यांनी ठरवलं होतं आजची रात्र जागूनच काढायची. 12:30 झाले. रात्रीचा 1 वाजला. दारावर कोणीतरी जोरजोरात काहीतरी आपटत होतं. ते दोघेही घाबरले. दोघांच्याही हृदयाचे ठोके वाढू लागले. असं वाटत होतं आता हृदय त्यांच्या तोंडून बाहेर येते की काय. रुपालीचे तर हातपाय सुन्न पडले होते. आधीची ही अवस्था काही वेगळी नव्हती. इतक्या रात्री कोण आणि कशाला आपल्याकडे येईल? चोरी करायला? मग मारामारी, रक्त हे सगळं आलंच. आणि ती किती लोक असतील? आपला त्यांच्या पुढे निभाव लागणार का? दार इतक्या जोरात ठोकलं होतं की ते रागातच होते, जसं की आपणच त्यांचं काही पळवलं आहे. पण यांच्याकडे दुसरा पर्याय हा नव्हताच. खाली जाऊन बघावंच लागणार होतं. तोच पुन्हा एकदा. सोनालीजवळ पंचमुखी हनुमानाचा तो फोटो ठेवून रुपाली आणि आदी खाली जायला निघाले आणि पुन्हा एकदा दार वाजलं. ते शिडीने खाली आले. काय रे, कोण आहे? कोण हवा आहे तुला? आदीने भारदस्त आवाजात विचारले. खरं तर त्याने मुद्दामूनच तसा आवाज काढला होता. सगळं काही शांत होतं. आदीने हॉलमधली मशाल पेटवली. तो पुढे गेला. त्याने पुन्हा एकदा विचारले, काय रे, कोण आहे तिकडे? पोलिसांना बोलवू का? थांब, फोनच करतो पोलिसांना. असं म्हणून त्याने पोलिसांना त्याच्या मोबाईलने फोन लावण्याचा प्रयत्न केला. फोनमध्ये तर नेटवर्कच पकडत नव्हतं. हां, हॅलो, पोलीस स्टेशन? मी आदी बोलतोय. आमच्या घराच्या दारावर कोणीतरी येऊन आम्हाला त्रास देते. तुम्ही प्लीज लवकर या. आदीने त्यांचा पत्ताही सांगितला. पण खरं तर त्या फोनला रेंजच नव्हती. पण त्याला खात्री होती पोलिसांच्या धमकीने बाहेर जो कोणी असेल तो नक्कीच घाबरून पळून जाईल. अरे निलेश, रमेश, इकडे या काठ्या घेऊन. असं म्हणत आदीने तो लोखंडी पाईप उचलला आणि जमिनीवर जोरात 2-4 वेळा आपटला. घरात एका लहान मुलीसोबत हे नवरा बायकोच आहेत हे त्यांनाच माहीत होतं, बाहेरच्या व्यक्तीला नाही. घरात खूप जण आहेत असं समजून ते पळून जातील ही आधीची दुसरी युक्ती. थोडा वेळ शांततेत गेला. 5 मिनिटे झाली असतील. आदीने हळूच रुपालीच्या कानात सांगितलं, ते जे कोणी होते ते आता गेले आहेत. अजून 5 मिनिटे झाली. आदीने पेटवलेली मशाल आता जवळजवळ विझली होती.
त्या दोघांचेही कान लहानातला लहान आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होते. पुन्हा एकदा त्यांचं दार कोणीतरी जोरात ठोकलं. ह्यांचे थंड झालेले हृदयाचे ठोके परत वाढले. दरवाजाला चिरा गेलेल्या होत्याच. आदीने हळूच पुढे जाऊन त्यातून बाहेरचं दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला. आकाशातील चंद्राच्या प्रकाशात बाहेरील थोडाफार अंदाज येत होता, पण बाहेर कोणीच नव्हतं. आदीने रुपालीकडे पाहिलं. तोच पुन्हा त्याच्या कानाजवळ असलेल्या त्या दरवाजावर जोरात आवाज आला. तो त्या क्षणी घाबरलाच, पण त्याने स्वतःला सावरले आणि त्या फटीतून पुन्हा एकदा पाहिले. बाहेर तर कोणीच दिसत नव्हतं. रुपाली पुढे आली. तिने फटीतून बाहेर बघितले आणि तिची पोपडीच वळाली. बाहेर ती होती, येरझाऱ्या घालत. ती इकडून तिकडे फिरत होती, अस्वस्थ, बेचैन. तिचं काहीतरी आपल्याकडे आहे असं तिच्या वागण्यातून वाटत होतं. ती खरोखरच एका चेटकिणीसारखी होती. फक्त काळी साडी संपूर्ण शरीरावर गुंडाळलेली, उघडे काटकळ हात, काळा कुट्ट डांबरासारखा पण रागीट चेहरा, मोठमोठी हातापायांची बोटं. कुजलेलं तिचं ते शरीर पाहून कोणालाही धडकी भरेल. आधी बाहेर बघ, ती आहे, बघ लवकर. आधी लगेचच दाराच्या फटीतून बाहेर आपली नजर फिरवू लागला, पण काहीच फायदा झाला नाही. त्याला तिथे कोणीच दिसत नव्हतं. रुपालीने तिचा मोबाईल काढला. त्यातील एक PDF फाईल उघडली आणि त्यात लिहिलेला तो मजकूर ती वाचू लागली. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. ती हनुमान चालीसा होती. अचानक त्या दोघांना कानाचे पडदे फाटणाऱ्या किंकाळ्या ऐकू आल्या. बाहेर ती जी कोणी होती ती रडत होती, किंचाळत होती. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. बाहेरून अजूनच जोरजोरात रडण्याचे आवाज येऊ लागले. दरवाजा खिडक्यांवर जोरजोरात वार होऊ लागले. पण रुपालीने काही हनुमान चालीसा वाचायची थांबवली नाही. तिथे बाहेर ती जोरजोरात दरवाजांवर वार करत होती. एका क्षणाला मुख्य दरवाजावर, तर दुसऱ्याच क्षणाला न्हाणीघराच्या दारावर, नंतर लगेच किचनच्या खिडकीवर, तर कधी खालच्याच त्या बेडरूमच्या खिडकीवर. ती एकटी होती की अजून जास्त जण, काहीच कळत नव्हतं. असं वाटत होतं अख्खं घर हलत आहे. हळूहळू तिचे ते वार कमी झाले. एकदाची हनुमान चालीसा संपूर्ण वाचून झाली आणि सगळीकडे पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. रुपाली घाबरली होती, थकली होती. ती तिथेच खाली बसली. ती रडायला लागली. हे सगळं काय होत आहे हे तिला कळत नव्हतं. आधीही तिच्या बाजूला आला. तिला त्याने घट्ट पकडलं, तिला आपल्या मिठीत घेतलं. सगळं काही शांत झालं होतं, पण रुपाली मात्र रडायची थांबत नव्हती. अगं हो, सगळं काही शांत झालं आहे ना आता, मग कशाला रडतेस? शांत हो बघू. ती जी कोणी होती ती खरंच तिथून गेली होती का? सगळं शांत झालं असं वाटत असतानाच जोरात काच फुटण्याचा आवाज आला. हे दोघेही घाबरले. आवाज यावेळी वरच्या खोलीतून आला होता.
वरती सोना एकटीच होती. ती ओरडायला लागली, रडायला लागली. हे दोघेही धावत शिडीने वरच्या खोलीत गेले. सोना खाटेवरच होती. तिच्या अगदी समोर असलेली काच तुटली होती. त्याच्या काचांचे तुकडे संपूर्ण खोलीभर पसरले होते. मेणबत्तीही विझली होती. आधीने पाहिलं, चिंचेच्या झाडाची एक टोकदार फांदी खिडकीतून आत आली होती. वाऱ्याने? शक्यच नाही. पण मग ते झाड एवढं आपोआपच झुकलं गेलं. त्यांनी लगेच तिथे अडकवलेली मशाल आणि बाजूलाच असलेली आगपेटी उचलली. छोटीला शांत करत ते तिघेही खाली हॉलमध्ये आले. आधीने मशाल पेटवली आणि रुपालीने पुन्हा एकदा हनुमान चालिसेचे पठण चालू केले. पण यावेळी समोर पंचमुखी हनुमानाचा फोटो ठेवून त्यांना फक्त आजची रात्र तिथे कशीबशी काढायची होती आणि उद्या सकाळ होताच ते तिथून परत मुंबईला निघणार होते. पण हे वाटतं तितकं सोपं तर नक्कीच नव्हतं. त्यांनी आतापर्यंत भीती या शब्दातील फक्त भ पाहिला होता. संपूर्ण भीतीचा खरा अर्थ तर त्यांना पुढे कळणार होता. बागुलबुवा. रात्रीचे 2:30 वाजले होते. रुपाली हनुमान चालिसा वाचतच राहिली. अधूनमधून रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज हा येतच होता. पण आता हे निश्चित झालं होतं की त्या शक्तीशी अशाच पद्धतीने सामना करावा लागणार होता. अखेर सकाळ झाली आणि त्यांच्या जीवात जीव आला. एक मिणमिणता दिवा जसा घरातील अंधकाराला दूर करू शकतो तसाच हा प्रकार होता. त्यांच्याजवळ फक्त एक आशेचा किरण होता आणि त्याच हनुमान चालिसाच्या पठणाने त्यांनी ती रात्र कशीबशी घालवली होती. रुपालीची नजर घरात बांधलेल्या त्या कोहळ्यावर पडली. तो पूर्णपणे कुजला होता. त्यातून पाणी पडत होतं. तिने आधीला ते दाखवलं. ते तसेच घराबाहेर गेले. बाहेर लावलेली अगरबत्ती तुटून खाली पडली होती. नवीन लावलेल्या त्या बाहुलीचं डोकं कापलेलं होतं. लिंबू मिरचीमधील लिंबू हा कुजला होता, तर त्यावरचे बिब्बे वितळून त्यांचा काळा द्रव लिंबावरून खाली गळत होता. मिरच्या लाल पडल्या होत्या. त्यांनी दारावर पाहिलं. दारावर कोणाच्या तरी हातांचे काटकळ उलटे सुलटे काळे ठसे होते. दाराजवळ खाली अंगणात मातीमध्येही पायांचे काही ठसे होते. अंगणातील चिंचेच्या झाडाजवळील पालापाचोळा जोरात वाऱ्याने उडून दूरवर जावा तसा फक्त तिथल्या भागातूनच तो उडून दुसरीकडे गेला होता. आधी चिंचेच्या झाडाजवळ अंगणात आला. त्याने नीट पाहिलं. तिथे असणारे ते पावलांचे ठसे ते विचित्र होते. ती जी कोणी होती तिचा एक पाय उलटा होता. त्या ठशांमधून तरी तेच स्पष्ट होत होतं. तिथे राहणं आता धोक्याचंच होतं. त्यांनी लगेचच सामानांची आवराआवर करायला सुरुवात केली. सकाळची कामं, अंघोळ वगैरे आटोपली होती. ते तिथून मुंबईला जाणार होते. पण ती चेटकीण, तिला नक्की काय हवं होतं? तिचा आणि चिंचेच्या झाडाचा नक्की काय संबंध? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे ते, असं म्हणत हे पुढच्या सामानाच्या आवराआवरीला लागले. आधी सकाळीच मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची माहिती काढायला बाजारात गेला. तिथेच प्रायव्हेट गाड्यांसाठी म्हणजे लक्झरी बससाठी स्टॉपही होता. इथे रुपालीने बॅगा भरायला सुरुवात केली होती.
1.5 तासांनी आधी घरी आला. रुपालीने सगळं पॅकिंग करून ठेवलं होतं. आधी मग कधीची आहे गाडी, निघायचं का? रुपालीने विचारलं. आधी बोलायलाच तयार नव्हता. त्याने खाली मान केली होती. काय रे, काय झालं? मी सगळी तयारी केली आहे आणि मी आधीच सांगून ठेवते, या घरात मी अजून एकही दिवस घालवू शकत नाही. अगं हो, मलाही काही हौस नाही आहे इतकं सगळं झाल्यावरही इथे राहण्याची. माझं ऐकून तरी घेशील का? बरं बाबा, बोल. मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली आहे. रस्त्यांचे मार्ग आता बदलले आहेत आणि त्यामुळे बऱ्याच प्रायव्हेट बसेस बंद केल्या आहेत. 1-2 आहेत, पण त्यांचीही रिझर्वेशन पुढील 1-2 दिवस तरी फुल आहे. हे ऐकून रुपाली विचारातच पडली. इतकं सगळं होऊन आता त्या भूत बंगल्यात त्यांना राहणं जमणारं नव्हतंच. कोणी केलं असतं हे धाडस? आजूबाजूला कुठे हॉटेल वगैरे नाही का? रुपालीने रडक्या आवाजातच विचारलं. नाही, मी त्याचीही चौकशी केली, पण काहीच फायदा नाही. इथे कुठे जवळपास कोणतीही राहण्याची सोय उपलब्ध नाही. आधी हे बघ, मी आधीच सांगते, मी एक वेळ बाहेर रस्त्यावर राहीन, पण या घरात नाही. अगं हो बाई, मला जरा विचार करू दे. दुपारपर्यंत त्यांनी जेवण आटोपलं होतं. ते तिघेही दाराजवळ येऊन बसले होते. काय करावं काहीच सुचत नव्हतं, पण संकटात देवच धावून येतो ना. समोरच्या त्या घरातून त्या दिवशी दिसलेल्या त्या मुलीचा आवाज यांना ऐकू आला. आदी आणि रुपालीने एकमेकांकडे पाहिले. आदी, आपण त्यांच्याकडे जाऊयात का? त्यांची काही मदत मिळाली तर? जाऊयात, बघू ते काय म्हणतात ते. काहीही न करता नुसता विचार करत बसण्यापेक्षा हेही बघू. चल, असं म्हणत ते तिघेही लगेचच उठून समोरच्याच त्या घराकडे निघाले. त्यांना आपल्या घराकडे येत असलेलं पाहून त्या घरातील बाहेर खेळत असलेली ती छोटी मुलगी घरात पळाली. कदाचित तसं तिच्या आईनेच तिला सांगितलं असावं. कोणी आहे का घरात? आदीने दारातूनच हाक मारली. काय होया हा? ती बाई जरा रागातच दिसत होती. अहो ताई, आम्हाला जरा तुमची मदत हवी होती, रुपालीने यावेळी पुढाकार घेऊन म्हटलं. पण ती बाई गप्पच राहिली. ताई, तुमच्याकडे 10 मिनिटे वेळ आहे का? मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं, रुपालीने विचारलं. नाही, माका बरीच कामं असत, नंतर बोलू कधीतरी. कधीतरी? ती बाई तर यांना सरळ सरळ टाळतच होती. पण का? रुपालीची तर शेवटची आशाही विरळ होत चालली होती. ती रडवेली झाली. त्याच स्वरात ती म्हणाली, अहो ताई, माझी लहान मुलगीही आहे. मला तुमची मदत हवी आहे. लहान मुलगी काय तुमकाच हा काय? माका काय माझ्या मुलीची काळजी नाही की काय? जावा, ती बाई जरा रागातच म्हणाली. रुपाली रडू लागली. तिला रडताना बघून सोनालीही रडायला लागली. आधी दोघांनाही शांत करू लागला. पण यांना मदत केल्याने तिचं काय नुकसान होणार होतं? तिच्या वागण्यातून तर असंच वाटत होतं जसं की तिला यांच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते सगळंच माहीत होतं. आदीने दोघींनाही शांत केलं. सोनालीला उचलून घेतलं आणि रुपालीचा हात पकडून तो तिथून त्यांना घेऊन निघाला. तेवढ्यात एका पुरुषाचा आवाज त्यांच्या कानी पडला. ओ दादांनो, थांबा जरा, इकडे येवा. घे काशी, एक खाट आहे सर, आणून ठेव. ते तिघेही परत त्यांच्या जवळ अंगणात आले. त्या बाईने रागातच एक खाट ढकलत ढकलत अंगणात आणली. बसा आणि बोला, कसली मदत हवी आहे तुमका? तो जरा भला माणूस दिसत होता. आदी आणि रुपालीने त्यांच्या बाबतीत 2 रात्री जे काही घडलं ते सगळं त्यांना सांगितलं. अगदी सगळं काही.
तो माणूस थोडा वेळ थांबला आणि निराशेने त्याने त्याची मान खाली घातली. आदी आणि रुपाली श्वास रोखून त्याच्या तोंडून येणाऱ्या शब्दांची वाट बघू लागले. त्याने डोकं वर केलं. एकदा त्यांच्या मुलीकडे म्हणजे सोनालीकडे पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही ही जागा विकत घेतलास इतक्या स्वस्तात. तुमका या जागेविषयी, तुमच्या घराविषयी काही एक माहीत नाही? काय काय आहे या जागेत? काही प्रॉब्लेम? लिगली काही प्रॉब्लेम? आदीने विचारले. नाही हो, तसल्या बाबतीत काय नाही, पण तुम्ही आसपासची वस्ती बघितलास? हो, तुरळक आहे आणि सगळी घरं बंद आहेत. मग या सगळा तुमच्यासाठी विचित्र नाही काय? तुम्ही याची चौकशी करूक नाही? नाही. अहो, माझ्या मित्रानेच मला मदत केली ही जागा स्वस्तात खरेदी करायला. पण काय झालं? काय आहे या जागेत? या तुमच्या जागेवर भुताटकीचो एक प्रकार असा. तुमच्या त्या चिंचेच्या झाडावर एका बाईन स्वतःक लटकवून घेतल्या नव्हता. काय? म्हणून तर या अख्खा गाव काही दिवसांतच खाली झाला. रुपाली आणि आदी एकमेकांकडे पाहतच राहिले. त्यांच्यासोबत 2 दिवसांत जे काही घडलं ते सगळं पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यांसमोर दिसलं. त्यांच्या घरावरच्या आणि समोरच्या चिंचेवरच्या त्या भुताटकीच्या प्रकारामुळे अख्खं गाव खाली झालं होतं. आणि हे तिघे त्याच घरात 2 रात्र राहिले होते. हे ऐकून रुपाली आणि आदीच्या अंगावर काटे उभे राहिले. त्यांचं संपूर्ण अंग शहारलं. ते सुन्न पडले होते. पण या घराची संपूर्ण गोष्ट त्या माणसालाही कदाचित माहीत नव्हती. ते दिसत होतं तितकं साधं आणि सोपं तर नक्कीच नव्हतं. बागुल बुवा. अहो, तुम्ही हे काय सांगताय? खरं तसं झालं आहे का? आम्हालाही याचा अनुभव आला आहे, पण माझा अजूनही या गोष्टींवर विश्वास बसत नाही आहे. पण मग मला सांगा, इतरांनी हे गाव का सोडलं? आधी जरा विचार करतच म्हणाला. ता काय आमका माहीत नाही. तेव्हा आम्ही हाय नव्हतो. आम्ही सुद्धा हाय रवत नाही. आता 4 दिवस साफसफाईसाठी इलव होतो. काय? वय, उद्या आम्ही सकाळीच हेसून जाणार आहोत. आदी आणि रुपाली विचारात पडले. तुम्ही कुठे जाणार आहात? आदीने विचारलं खरं, पण हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता. इतक्या खोलवर तर कोणी नातेवाईकांशीही आजकाल बोलत नाही हे आदीच्या नंतर लक्षात आलं. जाऊ दे दादा, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. प्लीज नाही म्हणू नका. बोला. आजचा 1 दिवस आम्ही तुमच्या घरी राहू शकतो का? काय? अजिबात नाही. तुमच्यावरचा आमच्यावर उलटला मगे? ती बाई भडकलीच. काशी, तू गप राव. त्या माणसाने तिला शांत केलं. दादांनो, यात मात्र आम्ही तुमची काय मदत पण करू शकत नाही. दादा प्लीज, माझ्या या छोटीकडे तरी बघून एकदा विचार करा. पाहिजे तर 1 दिवसाचे तुम्हाला भाडेही देईन. रुपाली रडत विनवण्या करत म्हणाली. अहो ताई, तुमका तुमच्या पोरीची जशी चिंता तशी आमका आमच्या पोरीची. तो माणूस त्यांना त्यांची परिस्थिती समजावून सांगत होता. त्याचाही नाईलाजच होता. पण ते दोघे आपल्या मुलीसह तिथेच बसून होते. काय करावं आणि काय नाही काहीच सुचत नव्हतं. बोलता बोलता सूर्य कधी मावळतीला गेला कळलंच नाही. तो माणूस आत घरात गेला होता. कदाचित त्याच्या बायकोशी तो काहीतरी बोलत होता. तो काही वेळात बाहेर आला. आम्ही काय आमच्या घरात तुमका रवाक देऊ शकत नाही आणि तुम्ही पण तुमच्या घरात जाऊक बघत नाही. आज मी काय म्हणताय,
पटला तर बघा, आमच्या घराक लागूनच ह्यो बघा आमचो गुरांचो गोठो हा. आता काय तो रिकामीच असा. बरीच वर्षा ढोराबिरा नायत. मी काय म्हणतंय, ही खाट घेवा आणि त्या गोठ्यात बघा तुमका रवाक झेपत असात तर एका रात्रीचे 500 रुपये लागतील. आदिने आणि रुपालीने एकमेकांशी 5-1 मिनिटे चर्चा केली. त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. चालेल, पण आम्हाला प्यायला आणि हात तोंड धुवायला थोडं पाणी मिळेल का? वय देताय मी आणून, पण तुम्ही मात्र आमच्या विहिरीसून पाणी काढायचा नाही. ठीक आहे तर, मी आमच्या बॅगा लगेचच घेऊन येतो, आदी म्हणाला. अरे आदी, त्यांना विचार ना, त्यांच्या गोठ्यात लाईट आहे का ते? वय तर तुमका सगळा मिळत, हॉटेलातच रवा केलास ना? ती बाई अजूनही रागातच होती. कदाचित तिचा स्वभावच तसा होता. गप गे, मी लावून देते ना तुमका एक बल्ब. तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका, मी इलय. संध्याकाळ झाली होती. अंधार पडला होता. त्यांचं सामान तर अजूनही त्यांच्याच घरात होतं. आदिने रुपालीला सांगितलं, पण ती काही त्या घरात पुन्हा यायला तयार नव्हती. आदिने त्यांना कुठे आणून ठेवलं या विचारानेच ती आदीवर थोडी रागावली होती. आदी थोडा वैतागतच तिथून निघाला. तो स्वतःच्या अंगणात आला. त्याला ते चिंचेचं झाड दिसलं. नको नको ते विचार त्याच्या मनात येऊ लागले. देवाचं नाव घेत तो आत गेला. घरात अंधार होता. त्याने टॉर्च पेटवली. पटापट एक बॅगा त्याने घराबाहेर आणल्या. जरा पळतच तो त्या एक करून स्वतःच्या अंगणातून त्या चिंचेच्या झाडाजवळून समोरच्यांच्या अंगणापर्यंत आणू लागला. तो जेव्हा जेव्हा त्या झाडाजवळून जात होता तेव्हा तेव्हा त्याला कोणीतरी त्याच्याकडे पाहत असल्याचा भास होत होता. तसा तो जोरात देवांची नावं घेई. एकदाच सगळं सामान आणून झालं होतं. तिथे रुपालीने गोठा साफ करून ठेवला होता. तो गोठा म्हणजे एक प्रकारचं बंदिस्त घरच होतं. त्या माणसाने गोठ्यात एक बल्ब लावून दिला होता. आदिने ती अंगणातील खाट गोठ्यात आणून ठेवली. त्या बाईने प्यायला पाणी आणून ठेवलं. दुसरी एक बादली हातपाय धुवायला म्हणून पाण्याने भरून ठेवली. त्यांचा शौचालय वापरण्याची त्यांनी यांना परवानगीही दिली होती. रात्री त्यांनी पुन्हा काहीतरी सुकं जेवण खाल्लं आणि ते झोपायच्या तयारीला लागले. गोठ्याला आतून कडी लावली. खाटीच्या बाजूलाच पंचमुखी हनुमानाचा फोटो ठेवला. फोटोसमोर अगरबत्ती पेटवली आणि ते झोपी गेले. त्यांना लगेचच गाढ झोप लागली. आणि झोप का नाही येणार? 2 दिवसांचं जागरण झालं होतंच. रात्रीचे 12 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजले, 2 वाजले. रुपालीला कोणाच्या तरी जोरजोरात हसण्याचा आवाज ऐकू आला. ती धडपडून जागी झाली. ती घाबरली होती. तिने आदीला जोरजोरात हलवलं. आदी उठ, आदी, सोना बघ कुठे गायब झाली आहे. आदी सुद्धा लगेचच धडपडून जागा झाला. तोही फार घाबरला. त्याने गोठ्याच्या दरवाजाकडे पाहिले. दरवाजा अख्खा उघडा होता. सोना रात्रीची एकटी कुठे जाणार? तिला तर प्रत्येक ठिकाणी तिचे आई बाबा हवे असतात. मग ती अशी अचानक गेली कुठे? पण ही विचार करण्याची वेळ अजिबात नव्हती. ते दोघेही धावत गोठ्याबाहेर आले. त्या माणसाच्या घराबाहेर सुद्धा एक बल्ब लावलेला होता. त्याच प्रकाशात ते सोनालीचा शोध घेऊ लागले. त्यांना कोणाच्या तरी काहीतरी बोलण्याचा आवाज ऐकू आला.
त्यांनी अखेर नाईलाजाने त्या माणसाच्या घराचा दरवाजा ठोकला. दादा, लवकर बाहेर या. रुपाली रडत होती. काही वेळातच ते जोडपं घरातून बाहेर आलं. सोनाली गायब झाली हे त्यांना आधीने सांगितलं. त्या माणसाने त्याच्या बायकोला त्यांच्या मुलीसोबतच राहायला सांगितलं. घरातून एक लाकडी दांडा आणि कंदील घेऊन तो बाहेर आला. तो माणूस, आदी आणि रुपाली सोनालीला शोधायला अंगणातून बाहेर आले. पहिला शोध कुठे घेणार? आदीचं घर. तेच तर या गोष्टींचं मूळ होतं. ते तिघेही आदीच्या घराच्या कंपाऊंडमध्ये आले. त्यांना पुन्हा हसण्याचा, रडण्याचा असा एकत्रित असा आवाज ऐकू येत होता. कोणीतरी विव्हळतच गात होतं. कोणीतरी भेसूर आवाजात अंगाई म्हणत होतं. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य, स्मशान शांतता आणि दुसरीकडे हे भेसूर गाणं, अंगावर शहारे आणणारं. अशा आवाजाच्या दिशेने जाणं, तेही रात्रीच्या यावेळी. पण नाईलाज होता. सोनालीच्या जीवाचा प्रश्न होता. ते अंगणातच कडेकडेने चालू लागले. चिंचेचं ते झाड समोरच होतं. ते एका बाजूला आले. त्यांना चिंचेच्या त्या बाजूने न दिसणारा भाग आता स्पष्टपणे दिसत होता. चिंचेच्या खाली कोणीतरी बाई बसली होती. तीच अंगाई गात होती. रुपालीने आदीचा हात घट्ट पकडला, कारण तिला माहीत होतं ती कोण आहे ती, आणि तिचे ते रूप सुद्धा. काय गे, कोण हस तू? काय करतस आहे बसून? तो माणूस जोरात ओरडून म्हणाला. पण तिच्यावर काहीच फरक दिसून येत नव्हता. ती अंगाई म्हणतच होती. त्याबरोबर डुलतही होती. त्या माणसाने पुन्हा त्याचा आवाज चढवला. काय गे? तिने तिची अंगाई थांबवली. स्वतःची हालचालही थांबवली. सगळे तिच्यावरच लक्ष देऊन होते. कोणीही डोळ्यांची साधी पापणीही हलवत नव्हतं. तिने तिची मान वळवली पूर्ण 180 अंशांमध्ये. नंतर तिने तिचं पूर्ण शरीर एखाद्या यंत्राप्रमाणे फिरवलं. तिने तिचं तोंड पूर्ण उघडलं होतं. ती एखाद्या जंगली प्राण्याप्रमाणे यांना चेतावणी देत होती. तिच्या तोंडून टपकणारा तो काळा द्रव मांडीवर असलेल्या त्या मुलीवर पडत होता. त्यांची सोनाली तिच्या मांडीवर गाढ झोपली होती. त्या चेटकिणीची लांबच लांब काटकळ बोटं, त्यांवर वाढलेली तिची ती काळी नखं ती सोनालीच्या केसातून फिरवत होती. एक हात सोनालीच्या छाती पोटावरून फिरवून ती सगळ्यांना सांगू पाहत होती की ही तिची मुलगी आहे. हिम्मत असेल तर तिला घेऊन दाखवा. बागुल बुवा. समोरील ते दृश्य पाहून यांच्या तोंडची वाचाच पळाली. एक काळ्या कुट्ट वर्णाची बाई, तिचे ते काटकळ हात, हाताची लांब बोटं, त्यावर वाढलेली
काळी नखं, कुजलेलं शरीर, विखुरलेले केस, काळी फाटकी साडी, अनैसर्गिक असं उघडलेलं तिचं ते तोंड, डोकं संपूर्ण फिरवण्याची तिची ती क्षमता, हे सगळं ते काय पाहत होते? आणि हे कमी होतं म्हणून की काय, सोनाली तिच्या मांडीवर झोपली होती आणि ती चेटकीण तिला तिची मुलगी म्हणत होती. काय करावं ते काहीच कळत नव्हतं. रुपाली, तू हळूच इथून जा. पंचमुखी हनुमानाचा तो फोटो आणि सोबत तुझ्या मोबाईलमधील ती हनुमान चालीसा लवकर घेऊन ये. आधी हळूच रुपालीला बोलला. ती चेटकीण जोरजोरात हसू लागली. रुपाली हळूच पाठीमागे सरकू लागली. ती हळूहळू चालत होती. त्या हडळीची नजर रुपालीचा पाठलाग करत होती. रुपाली जसजशी सरकत हळूहळू जात होती तशीच तिची नजरही तिलाच पाहत होती. रुपाली तिथून निघाली आणि मग धावतच समोरच्या घरात गेली. इथेही परत जोरजोरात हसायला लागली. मध्येच विव्हळत होती. मध्येच भेसूर आवाजात ती अंगाई गात होती. त्याच्या तालावर डुलत होती. कधी त्या चिमुरडीकडे पाहत होती तर कधी त्या दोघांकडे. तिला काहीच फरक पडत नव्हता. ते झाड तिचं होतं, ते घरही तिचं होतं आणि ती मुलगी. त्या माणसाच्या हातात काठी होती खरी, पण ती त्याने मारण्यासाठी आणली होती की स्वतःला आधारासाठी हेच त्याला कळत नव्हतं. हवेतील गारवा, सर्वत्र अंधार, त्यात तिचे ते भेसूर बोलणे. ते काहीच करू शकत नव्हते. काय करणार होते? सोनाली तिच्या हातात होती. इथे रुपाली गोठ्यात आली होती. तिने पंचमुखी हनुमानाचा तो फोटो स्वतःजवळ घेतला. ती मोबाईल शोधू लागली. तिला बराच वेळ मोबाईल मिळतच नव्हता, पण काही वेळात तिला तो सापडला. पाहते तर काय, मोबाईलची बॅटरी संपलेली. आता काय? ती तशीच धावत तिथून निघाली. तिला हनुमान चालीसा पाठ होती. ती त्यांच्या स्वतःच्या अंगणात आली. सगळेजण त्याच अवस्थेत होते. असं वाटत होतं हे सगळं काही कोणीतरी एक चित्रच काढून ठेवलं आहे. रुपाली तिथे जवळजवळ 5 मिनिटांनी आली असावी, पण तिथे ते दोघेही त्याच अवस्थेत निर्जीव असे उभे होते. रुपाली अंगणात आली होती. ती हडळ भेसूर आवाजात अंगाई म्हणतच होती. रुपाली हळूहळू आदी आणि त्या माणसाजवळ येऊ लागली. तशी त्या हडळीला रुपालीची चाहूल लागली. ती शांत झाली. तिचे डोळे मोठे झाले. त्यातील संपूर्ण काळी असलेली तिची ती बुबुळे त्यांना स्पष्ट दिसत होती. ती रुपालीकडेच पाहत होती. ती जोरजोरात श्वास घेऊ लागली. तिला रुपालीच्या हातातील ती शक्ती जाणवू लागली. ती दातांवर दात आपटून कडकड आवाज करू लागली. ही एक प्रकारची चेतावणीच होती. रुपाली आधीजवळ येऊन उभी राहिली. तिने हातातील पंचमुखी हनुमानाचा तो फोटो आपल्या समोर धरला. त्या हडळीची नजर त्या फोटोवर पडली. ती थोडी घाबरलेली दिसत होती. ती रागात होती. तिने त्या मुलीला घट्ट पकडले. तिच्या त्या हाताची नखं सोनालीच्या शरीरात घुसत होती. पण सोनाली अजूनही गाढ झोपलेली होती. रुपाली आता हनुमान चालिसेचे पठण करणार तेवढ्यात ती त्यात अडथळा आणू लागली.
जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हूँ लोक उजागर. रुपाली हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न करत होती, पण ती हडळ त्यात विघ्न आणत होती. ती अर्थहीन काहीही बडबडत होती, पण रुपालीने तिच्याकडे लक्ष दिले नाही. रामदूत तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. त्या चेटकिणीला या हनुमान चालिसेचा त्रास होत होता, पण ती तो सहन करत होती. ती आता जोरजोरात घाणेरड्या शिव्या देऊ लागली. आधी तो माणूस आणि रुपाली हळूहळू पुढे तिच्या जवळ येऊ लागले. तशी ती अस्वस्थ होऊ लागली. तिने तिची नखं त्या मुलीच्या शरीरात आत रुतवली. त्यातून रक्त निघू लागलं. रुपालीला ते सहन होत नव्हतं, तर आधीचा राग त्याच्या डोक्यात गेला होता. समोर कोण आहे, परिस्थिती काय आहे, त्याला कसलेच भान राहिले नाही. त्याच्या मनातील रागाने भीतीवर विजय मिळवला होता. त्याने त्या माणसाकडून तो दांडा घेतला. तो धावत त्या चेटकिणीकडे गेला आणि तिच्या चेहऱ्यावर त्याने जोरदार वार केला. तो प्रहार इतका तीव्र होता की त्याने तिचं डोकं पूर्णपणे वाकडं झालं. तिचा जबडाही वाकडा झाला. 1 सेकंद, 2 सेकंद. आणि ती पूर्ववत झाली. आधी घाबरून 2 पावलं मागे झाला. बाजूला रुपाली हनुमान चालिसेचे पठण उभ्याने करतच होती. आधीने पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर वार केला. यावेळी मात्र ते तिचं शरीर काळ्या धुराप्रमाणे गायब झालं. ती कुठे गेली होती? रुपालीही थांबली. पुन्हा एकदा ती स्मशान शांतता. अचानक ती चेटकीण आधीच्या पाठीमागे आली. रुपाली जोरात ओरडली. आधीने पाठी पाहिलं. तोच त्या चेटकिणीने आधीवर हातानेच वार केला. आधी जमिनीवर कोसळला. रुपाली धावत आधीकडे जाणार इतक्यात तिला सोनालीची आठवण झाली. सोनाली आता तिथे चिंचेच्या झाडाखाली एकटीच पडलेली होती. हीच ती वेळ होती. रुपाली तिच्याकडे धावत गेली. तिने सोनालीला उचललं. इतक्यात ती चेटकीण त्यांच्या समोर आली. ती चेटकीण रुपालीला काही करणार तोच तिची नजर रुपालीच्या हातातील पंचमुखी हनुमानावर पडली. तशी ती हडळ जोरात किंचाळली. तिची किंचाळी ऐकून रुपाली सोनालीला घेऊन पळत सुटली. तो माणूसही तिथून पळतच गेला. ते आधीला तिथेच त्या जखमी अवस्थेत एकटं सोडून आले होते. ते आता समोरच्या घराच्या अंगणात आले. दुसरीकडे ती चेटकीण आधीजवळ गेली. तिने स्वतःची मान वाकडी केली. ती जोरजोरात हसू लागली आणि ती आधीच्या छातीवर जाऊन बसली. हे दृश्य फारच भीतीदायक वाटत होतं. यावेळी आधीच्या जीवाला भीती होती. तिने आधीच्या एक जोरात कानाखाली वाजवली. नाही, हे फारच भयानक आहे. या अमानवी शक्तीशी आपण असे नाही लढू शकणार, तो माणूस म्हणाला.
मला आता त्यांना फोन करावाच लागणार. तो माणूस धावत घरात गेला. त्याने कोणाला तरी फोन लावला. हॅलो, गुरुजी आहेत का? बाहेर रुपाली रडतच होती. फोनवरचं बोलणं आटपून तो माणूस बाहेर अंगणात रुपाली जवळ आला. मी त्याला तिकडे एकटं सोडून यायला नको होतं. मी जाते तिथे परत. नाही, नको. मी आत्ताच एका दैवी शक्ती प्राप्त असलेल्या गुरुजींना फोन केला आहे. मग ते येत आहेत का? ते नाही, पण ते तितक्याच शक्तिशाली माणसाला आपल्या मदतीसाठी पाठवत आहेत. सोनाली इथे रुपालीजवळ बेशुद्ध अवस्थेतच होती. काही केल्या तिला शुद्ध येत नव्हती. रात्रीचे 3 वाजले होते. ती चेटकीण तिथे आधीच्या छातीवर बसून होती. त्याच्या जोरजोरात मुस्काटात लगावत होती. ती विव्हळत होती. आधीचं डोकं जोरजोरात ती जमिनीवर आपटत होती. आधी हे सगळं सहन करू शकणार होता का? आणि किती वेळ? गुरुजींनी पाठवलेले यांना यातून बाहेर काढू शकणार होते का? हे मात्र ती काळ रात्रच ठरवणार होती. पागल बुवा. जवळजवळ अर्धा तास होऊन गेला होता. रात्रीचे 3:30 वाजले होते. त्या माणसाच्या घरात सगळेच जण होते. अचानक त्यांच्या दारावर त्यांना थाप ऐकू आली. कोण आहे? कोण आहे? त्या माणसाने आतूनच विचारले. तुम्ही गुरुजींना फोन केला होता ना? त्यांनीच मला पाठवलं आहे. त्या माणसाने दार उघडलं. भगवं वस्त्र घातलेला एक 35-40 वर्षांचा इसम तिथे उभा होता. पण गुरुजी का नाही आले? घाबरू नका, मी त्यांचा एक अनुभवी शिष्य आहे. ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आहे. यांनी वेळ न दवडता सगळी हकीकत त्याला सांगितली. त्याने रुपालीला आणि त्या माणसाला तिथे त्याच्यासोबत यायला सांगितलं. क्षणाचाही विलंब न करता ते तिथे पोहोचले. तिथे ती चेटकीण अजूनही आधीच्या छातीवरच बसून होती. आधी रक्ताने माखला होता. त्या शिष्याने तिला आणि त्या माणसाला जरा मागेच राहायला सांगितलं. तो एकटा पुढे गेला. त्याने त्याच्या खांद्यावर अडकवलेल्या झोळीतून काहीतरी बाटलीसारखं काढलं. तो त्यातील पाणी शिंपडत शिंपडत हळूहळू एक पाऊल पुढे जाऊ लागला. ती चेटकीण थोडी घाबरतच होती. तो हळूहळू आधीजवळ येऊन पोहोचला. तिथेही त्याने ते पाणी शिंपडलं. तशी ती चेटकीण थोडी लांब झाली. त्याने अजून काही थेंब आधीवर शिंपडले आणि ती चेटकीण आधीपासून लांब झाली. त्या शिष्याने रुपालीकडे पाहिलं. त्याने त्या माणसाला इशारा केला. तसा तो माणूस आणि रुपाली धावतच आधीजवळ आले. आधी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, पण त्याचा श्वास अजूनही चालूच होता. त्यांनी त्याला काही फुटापर्यंत फरफटतच आणलं. मग त्याला बसवलं आणि शेवटी त्याला दोघांनीही आधार देत तिथून बाहेर आणलं. हे त्या शिष्यासाठी किती सोपं होतं. उगाचच गुरुजींनी त्याची निवड या कामासाठी केली नव्हती. तुका मी नाही सोडणार. ती चेटकीण त्या शिष्याकडे रागाने बघत होती. शिष्याने तिच्यावर काही थेंब शिंपडले. तिला त्याचा प्रचंड त्रास होऊ लागला. तिला त्या गोष्टीचे चटके बसू लागले. ती विव्हळत होती. जोरजोरात किंचाळत होती. मध्ये मध्ये त्याला घाणेरड्या शिव्या घालत होती. तर मध्येच दातावर दात आपटून कडकड आवाज करून
तिचा राग ती व्यक्त करत होती. मध्येच त्या शिष्याला मारायला त्याच्या जवळ येई तर दुसऱ्याच क्षणाला त्या चिंचेच्या झाडावर जाऊन बसे. रात्रीचा काळोख, त्यात रुपाली आणि तो माणूसही तिथून आदीला घेऊन गेला होता. आता काय तर ती चेटकीण आणि हा शिष्य असे तिथे दोघेच उरले होते. आज भयानक अमानवी शक्तीचा, एका दैवी आशीर्वाद प्राप्त असलेल्या माणसासोबत सामना होणार होता. तो शिष्य अजिबात घाबरणाऱ्यातला नव्हता. वय जरी कमी वाटत असलं तरी या गोष्टी त्याने याआधीही बऱ्याच वेळा केल्या होत्या. तिथे दुसरीकडे आदीला घेऊन ते दोघे त्या समोरच्या घरात येऊन पोहोचले होते. सोनाली अजूनही बेशुद्धावस्थेतच होती आणि आदी रक्ताच्या थारोळ्यात. तोही शुद्धीत येत नव्हता. रुपालीने त्याची जखम पाण्याने साफ केली. त्या बाईने घरातून हळद आणली. रक्त नक्की कुठून येत होतं त्याचा पत्ताच लागत नव्हता. यांनी जमेल तसं डोक्याच्या सगळ्या बाजूंनी हळद लावली. त्यावर एक घट्ट पट्टी बांधली. आदीच्या चेहऱ्यावरही त्या चेटकिणीच्या नखांच्या जखमा होत्या. त्याही रुपालीने नीट धुवून त्यांवर हळद लावली. डॉक्टरांना बोलवायचं का? रुपाली म्हणाली. रात्रीचे 3:45 झाले असतील. त्या माणसाने डॉक्टरांना फोन केला, पण फोन बंद येत होता. यांच्याकडे आता सकाळपर्यंत वाट बघण्याशिवाय काहीच मार्ग उरला नव्हता. तिकडे ती चेटकीण अजूनही त्या चिंचेच्या झाडावरच बसून होती, रागाने तडफडत. तिचे ते पूर्ण उघडलेले डोळे, भेसूर कानाचे पडदे फाडणाऱ्या किंकाळ्या, सारं काही कल्पनेच्या बाहेर होतं. त्या शिष्याला खाऊ की गिळू अशी तिची अवस्था झाली होती. आधी तिच्या सोनालीला तिच्याकडून हिसकावून घेतलं होतं. मग त्या आदीला तिच्या समोरून जिवंत घेऊन गेले होते. आणि हा तिला सहन न होऊ शकणाऱ्या यातना करत होता. शिष्याने झोळीतून भस्म काढला. त्याने तो एखाद्या चटईप्रमाणे चिंचेच्या झाडाजवळ पसरवला. त्यावर तो बसला. समोर कुंकू ओतले, हळद ओतली आणि तो काही मंत्र पुटपुटू लागला. झोळीतून त्याने कोहळा काढला, काही खिळेही काढले. तो पुन्हा काही मंत्र पुटपुटू लागला. त्याने त्यातील एक खिळा त्या कोहळ्यामध्ये जवळच्याच एका दगडाने ठोकला. ती चेटकीण जोरात किंचाळू लागली. इथे समोरच्याच घरात असलेल्या त्या सगळ्यांना तिची किंकाळी ऐकू येत होती. तिचे ते भेसूर रडणं, विव्हळणं, सारं काही यांच्या कानावर पडत होतं. हे सगळे एकमेकांकडे पाहत होते. ते आतल्या आत घाबरले होते. रात्रीची गावातील थंडी, त्यात भीतीमुळे त्यांचे आधीच हातपाय गार झाले होते. शिवाय आता तो त्या चेटकिणीचा आवाज त्यांना कापरच भरवत होता. सगळं काही आता त्या शिष्यावर अवलंबून होतं. काही वेळाने त्या चेटकिणीचं ते रडणं, विव्हळणं बंद झालं. 4:15 झाले होते. काही वेळातच सूर्य उगवणार होता. आता काही तासांचाच प्रश्न होता. सगळीकडे पुन्हा एकदा तीच स्मशान शांतता. साध्या किड्या मुंग्यांचाही आवाज त्यांना ऐकू येत नव्हता. इतक्यात त्यांना त्यांच्याच दारासमोर कावळ्याचा आवाज ऐकू आला. कोणीही घराबाहेर जायच्या मनस्थितीत नव्हतं. अचानक सोनालीने तिचे डोळे उघडले. अगदी पूर्ण ती शुद्धीवर आली होती.
ती लगेचच त्याच जागी उठून बसली. बेटा सोनाली, रुपाली खुश झाली होती. सोनाली उठली, ती उभी राहिली. सगळेजण तिच्याकडे पाहतच राहिले. तिला जणू काही झालंच नव्हतं. ती चालत त्यांच्या दारापाशी गेली. ती त्यांचं दार उघडू लागली. सोना थांब, काय करतेस? रुपाली डोक्यावर जरा आट्या आणतच बोलली. अहो ताई, माका तर त्यांनी त्यांचा काम केलेला दिसता हा. त्यांनी त्या चेटकिणीचो बंदोबस्त केलो असतलो, म्हणून तर ही अशी अचानक शुद्धीत आली हा. जाऊ देवा तिका, खय जाऊचं हा थंय जाऊ द्या. आपण पण जाऊया तिच्या मागसून, तो माणूस म्हणाला. सगळे त्यांचा श्वास रोखून सोनालीकडे पाहत होते. तिने त्यांचं दार उघडलं. ती सरळ चालत राहिली, जणू ती झोपेतच चालत आहे. तो माणूस आणि रुपाली तिच्या मागून निघाले. त्या माणसाने कंदील आणि एक काठी, तर रुपालीने एक मोठी टॉर्च सोबत घेतली होती. सोना सरळ स्वतःच्या अंगणाजवळ निघाली. रुपालीने समोरच्या दिशेने बॅटरी मारली. तिने लगेचच सोनाला पकडले. ती तिथे जायचं म्हणून हट्ट करत होती. ती रडायला लागली. मला जायचंय तिकडे, मला सोड मला. तिथे नक्कीच काहीतरी भयानक घडलं होतं. रुपालीने त्या दिशेने टॉर्च मारली. टॉर्चच्या उजेडात त्यांना ते भयानक दृश्य स्पष्ट दिसलं. ते पाहून त्या माणसाच्या हातातील काठी खाली गळून पडली. रुपालीचं तोंडही उघडच राहिलं. तिने सोनाला घट्ट मिठी मारली. समोर चिंचेच्या खाली तो शिष्य पडला होता. नुसता पडला नव्हता, तर त्याचं संपूर्ण शरीर वाकडं झालं होतं. हात पाय, छाती पोट, डोकं मान सगळं काही विचित्रच दिसत होतं. त्याचा एक पाय त्याच्या डोक्यावर, तर संपूर्ण शरीर कंबरेतून वाकलेलं. त्याच्या शरीराला कोणीतरी काड बांधून टाकावी अशी त्याची भयान अवस्था झाली होती. ती चेटकीण आता अंगाई गाऊ लागली. ते चिंचेचं झाड त्याच्या शेकडो फांद्या मानवी हाताप्रमाणे वेड्या वाकड्या हवेत फिरवत होतं. जणू ते आता जिवंत झालं होतं. पण ती चेटकीण, ती कुठे होती? त्यांची नजर वर चिंचेच्या झाडावर गेली. ती चेटकीण झाडाला उलटी लटकून झोके देत होती. हसतच ती त्या सोनालीला म्हणाली, गे बाय, ये माझ्या जवळ. बागुल बुवा. रुपाली जोरात ओरडली. ती सोनाला उचलून तिथून पळत समोरच्यांच्या अंगणात आली. तो माणूसही तिच्या मागून स्वतःच्या घरी आला. ते सगळे घरात गेले. घराला आतून त्यांनी कडी लावली. ते थरथरत होते. काय करावं? पोलिसांना फोन करायचा का? रुपालीने विचारले. पण तो शिष्य ज्या अंगणात होता, ते अंगण तर आधीच्या मालकीचं होतं. तो शिष्य जिवंत होता की तेही धड माहीत नव्हतं. आणि पोलिसांना काय सांगणार? हे सगळं एक चेटकीण करते. त्या माणसाने पुन्हा एकदा गुरुजींना फोन लावला. गुरुजी, आता तरी इथे या हो, असं म्हणत त्या माणसाने घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली. आणि हे खरीच हनुमान चालीसा, रामरक्षा जे येईल ते म्हणू लागले. सकाळचे 7 वाजले होते.
दारावर हाक ऐकू आली. मी आलो आहे, बाहेर या. त्यांनी दार उघडलं. बाहेर गुरुजी आले होते. त्यांच्या हातातील काठी त्याभोवती दैवी तेजस्वी वलय निर्माण करत होतं. पण ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत त्यांचे 4 शिष्यही होते. त्यांनी आधी त्यांच्या शिष्याकडे जाणे पसंत केले. तो माणूस जरा दबक्या पावलानेच आधीच्या अंगणात गुरुजींना घेऊन आला. तिथे तो शिष्य अजूनही जिवंत होता, पण अतिशय दयनीय अवस्थेत. ती चेटकीण कुठे गायब झाली होती. त्या गुरुजींनी आपल्या 4ही शिष्यांना त्याला उचलून नेण्यास सांगितले. त्याला असह्य वेदना होत होत्या. याचा अर्थ एकच होता, त्याची ही अवस्था करणारी शक्ती काही साधीसुधी नव्हती. गुरुजी त्या चिंचेच्या झाडाकडे एकटक पाहू लागले. त्या चिंचेच्या झाडावर कोणीतरी नक्कीच होतं, पण यापेक्षा भयानक म्हणजे ते चिंचेचं झाडच संपूर्ण अनैसर्गिक शक्तीने भरलेलं होतं. ते जिवंत होतं, पण आता त्याच्या गाढ निद्रेत होतं. गुरुजी पुन्हा एकदा त्या माणसाच्या घरी गेले. त्यांनी सगळं काही रुपालीच्या तोंडून नीट ऐकून घेतलं, अगदी बारीक गोष्टीही. त्यांनी त्या घरात जाण्याची तिच्याकडे परवानगी मागितली. सकाळचे 8 वाजले होते. त्यांनी दारावरचे हातांचे ठसे, ती शीर नसलेली बाहुली, ते लिंबू, सगळं काही नीट पाहिलं. त्यांनी घरात आत पाऊल ठेवलं. तोच त्यांना एका शक्तीची जाणीव झाली. त्या चेटकिणीचं वास्तव्य जर त्या चिंचेच्या झाडावर होतं, तर आत घरात कोण होतं? त्यांना घरातील एक खोली सतत खुणावत असल्याचं जाणवत होतं. ती म्हणजे हॉलमधील एक खोली. ते लगेचच त्या खोलीत शिरले. 15-20 मिनिटांनी गुरुजी घराबाहेर आले. गुरुजींना आता सगळं काही कळलं होतं. ते थेट रुपालीला जाऊन भेटले. तुम्ही पहिल्या दिवशी जेव्हा या घराचा दरवाजा उघडला, तेव्हा तुम्हाला अशी जाणीव झाली होती, जणू कोणीतरी बऱ्याच वर्षांनी कोणाची तरी भेट घेतय. ती जाणीव म्हणजे तुमचा भास नव्हती. बाहेर ती चेटकीण चिंचेच्या झाडावर होती आणि आतमध्ये काय? रुपालीने विचारलं. आतमध्ये मला एका मुलीचे सांगाडे सापडले. ती कदाचित तिचीच मुलगी असावी. तुमच्या एका खोलीत मला एक तळघर सापडलं. तुम्ही जेव्हा कोहळ्याचा वापर केला तेव्हा तो कुजला. याला कारण तो त्याच आतील अतृप्त मुलीचा आत्मा. तुमची मुलगी कधीतरी या चिंचेच्या झाडाजवळ खेळत होती असेलच, पण तेव्हाच चिंचेच्या झाडावरील तिने तुमच्या मुलीला पाहिलं आणि त्यात ती स्वतःच्या मुलीला पाहू लागली. आता तिने तिला आपल्या वशमध्ये केलं आहे. तिला मुक्त करणं थोडं कठीण आहे, पण अशक्य नाही. आपण आज रात्री पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न करू, पण यात मला तुमची मदत लागेल. हो, नक्कीच. रुपाली लगेचच तयार झाली. दुपारचे 4 वाजले होते. गुरुजींचे शिष्य त्या जखमी शिष्यासोबतच आदिलाही एका हॉस्पिटलमध्ये भरती करून परतले. पण ते सोबत काही माहितीही घेऊन आले. त्यांना गावातील त्या बंद घरामागचं सत्य समजलं होतं.
त्या घरांमधील तब्बल 6 मुलं गायब झाली होती, जी आजपर्यंत परत आलेली नाहीत. गायब होण्यापूर्वी ती सर्व मुले अचानकच एकटी त्या चिंचेच्या झाडाला येऊन बिलगून बसत. ती फार विचित्र वागत आणि अचानकच कायमची गायब होत. इथे अशी अफवा पसरली आहे की या झाडावरची चेटकीण त्या मुलांचा बळी घेते. हे सर्व फार भयानक होतं आणि त्यासाठीच तर गुरुजींना इथे येणं भाग पडलं होतं. पण या शक्तीशी थोडं सांभाळूनच वागावं लागणार होतं, कारण तिची नाळ आता या लहान मुलीशी जोडली गेली होती. त्याच अवस्थेत शिष्यानी त्या लहान मुलीचे काही केस कापून घेतले. तिच्या अंगावरचे कपडेही त्यांनी मागवून घेतले. चिंचेच्या झाडासमोर त्यांनी 2 रिंगणं तयार केली. संध्याकाळ झाली. गुरुजींनी त्यांच्या 4 शिष्यांच्या मदतीने त्या चेटकिणीला आवाहन करायला सुरुवात केली. त्या 5ही जणांच्या तोंडून निघणाऱ्या दैवी मंत्रोच्चाराने अख्खं अंगण, त्याच्या आजूबाजूचा परिसर घुमू लागला. काही वेळ असाच निघून गेला आणि अचानकच आकाशात ढग दाटून आले. सर्वत्र अंधार पसरला. जोराचा वारा सुटला. ते चिंचेचं झाड जोरजोरात हलू लागलं, कारण ती चिंचेच्या झाडावर आली होती. ती झाडावर उलटी लटकली होती. ती जोरजोरात हसत होती. तिला कसलीच भीती नव्हती. त्याने एका रिंगणात तो तळघरात सापडलेला सापळा आणून ठेवला. सगळीकडे फार दुर्गंधी पसरली होती. दुसऱ्या रिंगणात एक कोहळा ठेवण्यात आला, ज्याला त्या सोनालीचे केस आणि कपडे घातले होते, ज्याला काजळाने डोळे तयार केले होते. त्यांनी तो कोहळा तिथे सोनाली म्हणूनच ठेवला होता. बोल, तू कशासाठी इकडे आली आहेस? तुला काय हवंय? गुरुजी म्हणाले. ती चेटकीण झाडावरून पटकन खाली आली. ती थोडा वेळ तशीच तिथे उभी राहिली आणि मग तिने त्या कोहळ्याकडे बोट दाखवलं. ती कोण आहे तुझी? पोरगी हा माझी, ती रागातच म्हणाली. गुरुजी हसायला लागले. ती चेटकीण त्यांच्याकडे रागाने बघत होती. तू तुझ्या पोरीला ओळखू शकत नाही. तू आहे तुझ्या आईपणावर. ती भडकली. ती पुढे येणार इतक्यात खाली बसलेले ते 4ही शिष्य उभे राहिले. त्यांच्या हातात तुळशीच्या जपमाळा होत्या. ते काही मंत्र पुटपुटतच होते. अगं मूर्ख बाई, तुझी पोरगी कधीच मेली. तिचा हा सापळा बघ. आम्हाला तळघरात सापडला. नाही, ती माझी पोरगी नाही. नाही नाही. ती चेटकीण मागे मागे होऊ लागली. तिने तिचे दोन्ही डोळे एखाद्या लहान मुलीसारखे दोन्ही हातांनी झाकून घेतले. मला सांग, तू स्वतःला का संपवलंस? मी कशाक स्वतःक संपवणार? मग तू तर या चिंचेच्या झाडावर लटकलेली होतीस. त्या माका काय आठवत नाही. माका माझी पोरगी द्या, नाहीतर तुमच्या सगळ्यांची मी जी अवस्था करेन ती बघू पण तुम्ही जिवंत नसाल. मी तुझ्या कुठल्याही धमक्यांना घाबरणारा नाही. नीट आठव आणि सांग नक्की काय झालं ते, आणि तुझी ही मुलगी मी तुला तुझी परत करेन. ती चेटकीण चिंचेच्या झाडाखाली बसली, डोकं खाली करून. सगळीकडे पुन्हा एकदा तीच स्मशान शांतता, रात्रीचा भयान अंधार. ती बोलायला लागली. बरीच वर्षा उलाटली.
मी माझ्या पोरी वांगडा या घरात रवत होतय. या गावच्या एका सावकार्यान माका पैशांची मदत केल्यान, पण तो नंतर कारणा सांगान माझ्या घरी येऊक लागलो. माझ्याशी तो जवळीक करू लागलो. त्याचा ता दर दिवशीचा झाला होता. ता मी सहनही करत होतय, पण त्याने माझ्या पोरीवर वाईट नजर टाकल्या. त्यावेळी मी गप बसले नाही. त्याने माझ्या डोक्यात वार केल्यान मी खाली पडले. त्याने माझ्या पोरीक या घरात डांबल्यान. माका फरफटत या चिंचेच्या झाडाजवळ आणल्यान. माझ्या गळ्यात त्याने फास अडकवल्यान आणि ह्या चिंचेच्या झाडावर त्याने माका लटकवल्यान. माझी पोर तिथे आतच होती. मी मेल्यानंतर सुद्धा परत इलय. मी दर रात्री यायचंय, पण घरात कोणीच दिसत नव्हता. आणि तेव्हापासून तुझ्या नजरेत जी मुलं पडत त्यांना तू तुझं मानू लागली. त्यांना तू जवळ करू लागलीस. आणि तुला जेव्हा कळायचं की ही तुझी पोरगी नाही, तेव्हा तू त्या निष्पाप जीवांचा बळी घेत होतीस. याही मुलीमध्ये तुला तुझीच मुलगी दिसत आहे ना? ती चेटकीण हसत होती. तिच्या डोळ्यांमध्ये आनंद दिसत होता. ती त्या कोहळ्याजवळ गेली. थांब, तुला माहित आहे का या गोष्टीला किती वर्ष झाली? जर तुझी मुलगी आज जिवंत असती तर एवढीच लहान राहिली असती. ही तुझी मुलगी नाही, ती कधीच गेली. ओळख ओळख तुझ्या या मुलीला. हा सापळा तुझ्याच मुलीचा आहे. नाही, ही माझी पोर नाही. हीच तुझी मुलगी आहे. अचानकच जीव यावा तसं ते चिंचेचं झाड त्याचं शैतानी रूप दाखवू लागलं. ते जोरजोरात हलू लागलं. ते गुरुजी आणि त्या 4 शिष्यांवर झुकलं. इतक्यात गुरुजींनी त्यांची काठी जमिनीवर जोरात आपटली. तशा त्या झाडाच्या फांद्या एका झटक्यात पाठी झाल्या. तिथे ती चेटकीण त्या कोहळ्याजवळ आली. त्या कोहळ्याला तिने आपल्या हातात उचलून घेतलं. दुसरीकडे तिने त्या सांगाड्याकडे वळून पाहिलं. नाही नाही असं म्हणत तिने तो कोहळा रागाच्या भरात जोरात आपटला. त्याचे सगळीकडे तुकडेच तुकडे झाले. आतून लाल रंगाचा द्रव बाहेर पडला. तिने याआधी इतर मुलांच्या बाबतीत जे केलं होतं तेच तिने या मुलीसोबत म्हणजे त्या कोहळ्यासोबत केलं होतं. मी जातय आता, पण मी परत येतलय. बदलो घेऊक, त्या सावकाराचो बदलो घेऊक. असं म्हणून ती त्याच क्षणात त्या चिंचेच्या झाडावर चढली. अचानक त्या चिंचेच्या झाडावर वीज कोसळली. हे पाहून सगळेच जण घाबरले. ते लांब झाले. ते झाड आगीच्या विळख्यात होतं. ते जोरजोरात पेटत होतं. ते जिवंत असल्याप्रमाणे आगीत तडफडत होतं. आईच्या काळजातील दुःख त्या आगीच्या प्रत्येक लपटामधून दिसून येत होतं. तिला आता कळलं होतं तिची मुलगी तिला सोडून गेली होती आणि याला तो सावकारच कारणीभूत होता. दुसरीकडे सोनाली तिथे शुद्धीत आली होती. रुपाली रडत होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांना बोलावण्यात आलं. त्यांनी तो सापळा तपासासाठी पाठवला. इथे नक्की काय झालं हे त्यांना सांगण्यात काहीच अर्थ नव्हता. रुपाली ही लगेचच आदी आणि सोनाली सोबत कायमची मुंबईला निघून गेली. आता सगळं काही नीट झालं होतं. या घटनेला काही दिवस उलटून गेले होते. प्रत्येक रात्रीनंतर सकाळही होतेच. तिथे ते चिंचेचं झाड ते पूर्णपणे जळून गेलं होतं. त्याच्या जवळच मात्र एक छोटं नवीन रोपटं आलं होतं. ते एका चिंचेच्या बीमधूनच उगवलं होतं.
पण यावेळी एक वेगळी सुडाची, बदल्याची भावना घेऊन. बागुल बुवा,